अपडेट न्यूज। नेपाळ देशात देवदर्शनासाठी जात असताना बस नदीत कोसळली। भुसावळ जळगाव तालुक्यातील भाविकांचा यामध्ये समावेश आहे। 27 जण ठार झाल्याचे वृत्त आहे। मंत्री रक्षा खडसे, आमदार सावकारे, अमोल जावळे यांच्यासह अनेक जण काठमांडू या ठिकाणी रवाना झाले। काल सकाळी नेपाळ देशात देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस ही थेट नदीमध्ये कोसळली। झालेल्या या भीषण अपघातातील बहुतांश प्रवासी हे भुसावळ जळगाव येथील असल्याची माहिती आहे। घटनास्थळी जळगावहून आमदार संजय सावकारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे काठमांडू या ठिकाणी रवाना झालेत, तर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे या छत्रपती संभाजीनगर येथून काठमांडू येथे विमानाने निघाल्यात। नेपाळमध्ये शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाला। पोखरा येथून काठमांडू या ठिकाणी ही बस जात होती। भरधाव वेगाने धावणारी ही बस तळाहून या जिल्ह्यातल्या मारसायंगेडी या नदीच्या पात्रात जाऊन पडली। या बसमध्ये 41 प्रवाशांसह चालक आणि क्लीनर असे एकूण 43 जण प्रवास करत होते। यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। घटनास्थळी नेपाळ या ठिकाणी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, अतुल झांबरे यांच्यासह भुसावळ तालुक्यातील समाज बांधव हे रवाना झालेत। रक्षा खडसे या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणानं, आमदार सावकारे यांच्यासह इतर मुंबई या ठिकाणानं काठमांडू या ठिकाणी विमानानं रवाना झालेत। आज मृतांचे शव नाशिक या ठिकाणी आणले जाणार असल्याची माहिती आहे। रहा अपडेट न्यूज, चाळीसगाव, जळगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.